शोधतात बघ. अगं भेट घ्यायला पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावरच्या श्रीहरी मंदिरात निघाला ते वारकरी. नमस्कार, मी शर्वरी कुलकर्णी बोरकर. जन्मवारी ह्या नाटकात मी कान्होपात्रा हे पात्र साकारते आणि नुकताच आमचा पार्ल्यातला 44वा प्रयोग पार पडलाय. नाटक होईपर्यंत 3 तास आम्ही असे ऑन टोज असतो. मग आमचा सीन असू दे किंवा नसू दे, आम्ही त्या पात्रात घुसलेलो असतो. हा एक भाग झाला आणि आतमध्ये काहीतरी सळसळत असतं की आता आपण स्टेजवर जाणार, मग आपण काहीतरी करणार, कोणीतरी काहीतरी करतंय त्याची एक्साइटमेंट. खरं सांगू तर आता प्रयोग झाल्यानंतर एक वेगळं थोडं रिलॅक्स्ड फील होतं आम्हाला. तसं मला आता होतंय आणि आता डोक्यात पुढचा प्रयोग चालू झालाय. जसं तू म्हणालास तसं कान्होपात्रा हे कॅरेक्टर, हे पात्र जरी अजरामर असलं तरी सुद्धा ना अनफॉर्च्युनेटली म्हणजे इतक्या 500 वर्ष जुनं व्यक्तिमत्व आहे ते. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार लिहिलं गेलं नाहीये. त्यांच्याबद्दल काही फार एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, रेफरन्सेस तुम्हाला सापडणार नाहीत. म्हणजे आतापर्यंत मूव्हीजमधनं किंवा या आधी नाटकातनं कोणी कान्होपात्रा केली असेल तर ते तयार केलेलं पात्र आहे. मनातून जितके काही रेफरन्सेस अवेलेबल आहेत त्यातून साकारलेलं पात्र आहे. म्हणून मला हे पात्र करण्याआधी थोडी भीती होती, उत्सुकता होती, की जे पात्र कुठेच स्पष्टपणे रेखाटलं गेलं नाहीये, की तिचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, ती विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर ती किती काळ जगली, तिने तिथे कधी ग्रोथ केली, किती ग्रोथ केली, ह्याच्याबद्दल कुठे काही लिहिलेलंच नाहीये. पण तरी सुद्धा ते साकारायचंय आणि जितकं काही लोकांना माहितीये तिच्याबद्दल, त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला ते लोकांच्या मनापर्यंत पोहोचवायचंय, भिडवायचंय. त्यामुळे ते जे मी मगाशी म्हटलं ना, उत्सुकता आणि टेन्शन हे दोन्ही माझ्या मनात होतं. सो ते कायमच राहतं. आता कान्होपात्रा उभी झाली म्हणजे झालं, कान्होपात्रा रंगली असं मला नाही वाटत. अजूनही तो प्रयत्न चालू आहे. कान्होपात्रा साकारण्यासाठी अशी असू शकते का तशी असू शकते याचा शोध चालू आहे. मागे वा, तुम्हाला गाभाऱ्यात प्रवेश नाही. अहो, वारीसोबत आली मी श्रीहरीच्या दर्शनासाठी. मला ते रूप डोळे भरून पाहायचंय. ते सगळं ठीक आहे, पण एका गणिकेला गाभाऱ्यात प्रवेश नाही. अरे देवा, गणिका गणिका, श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. तू म्हणालास तसं हाही एक मुद्दा आहे की ते 15व्या शतकातलं आहे. 500 वर्ष जुनं आहे म्हणजे एक फरक आहे. आणि प्लस या नाटकात कान्होपात्रा लहान ते थोडं तरुण वयाच्या पुढचा तिचा प्रवास, इथपर्यंत हा इतका प्रवास आम्ही तिचा दाखवतो की ती कधी छोटी आहे, मग ती हळूहळू मॅच्युअर होते, मग ती प्रगल्भ होते. कान्होपात्रा यांचं आयुष्य फार काळाचं नव्हतं. म्हणजे अंदाजे आपण असं म्हणू शकतो की साधारणतः त्यांच्या 30शी-35शी पर्यंतच त्यांचं आयुष्य होतं. तर तोपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तोही बॉडी लँग्वेज मधनं दाखवायचा. म्हणजे जुनी बॉडी लँग्वेज, त्यातही त्या स्त्रीचं जे परिवर्तन झालं असेल त्या वयामुळे, त्या अनुभवामुळे, तेही दाखवणं. सो ऑफकोर्स येस, ते थोडं टफ होतं. नऊवारीत कसं वावरायचं हे आपल्याला कुठे आजकाल माहित असतं. पण त्या काळातली बाई, ते सुद्धा संतत्वाला पोचलेली बाई, विचारांनी इतकी मॅच्युअर्ड बाई आणि परत अशी बाई की जी काही फार स्वतःच्या सौंदर्यात आणि मी कशी नऊवारी दिसते ह्याच्यात अडकलीच नाहीये. तो नऊवारी हा त्या काळाचा भाग होता, तो त्या काळातला पेहराव होता म्हणून नऊवारी आहे. अशी असलेली बाई, पण ती म्हातारी नाही झाली. ती पांढरी नऊवारी नेसते म्हणजे ती म्हातारी झाली का? ती म्हातारी नाही झालीये, पण ती मॅच्युअर झाली. हा सगळा बॅलन्स साधणं ही माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे आणि ती माझ्या मते ती कसरत असेल ना, तर तुम्ही थोडं ते पात्र जिवंत करण्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघता. नाहीतर ते मला कळलं. असं झालं ना, की मग ते मला असं वाटतं, की प्रयोगागणिक डेड होतं का आपल्या आतल्या आत आपल्याला आलं असं वाटल्यावर. त्यामुळे ती एक गंमत आहे म्हणजे 15व्या शतकातलं पण दाखवायचं. सो आहे ऑफ फरक आहे. कारण थोडंसं नृत्य करतीये ती, तर ते नृत्य पण त्या काळातलं वाटलं पाहिजे. आमचा संगीतकार जो आहे मंदार देशपांडेने त्यांनी चाली पण अशा केल्या आहेत, की त्या काळातल्या वाटल्या पाहिजे. तो इतका हुशार आहे, की त्यांनी मला ह्या सुचल्या ह्या चाली असं नाही केलंय. त्यांनी त्याचा अभ्यास केला, की त्या काळात
कशा पद्धतीच्या चाली होत असतील, त्या काळात त्याच्यात किती सिम्प्लिसिटी असेल, त्या काळात आत्ताच्या काळात त्याच्यावर वेस्टर्नचा इन्फ्लुअन्स कितीही तुम्ही नाही म्हणलात तरी इतुसा का होईना पण असतो. तो नाही पाहिजे असं त्यांनी विचार केला. त्यामुळे माझ्या तोंडची गाणी सगळी तशी आहेत. अ, आणि तीच तर गंमत आहे ना, ते कॉस्ट्युम्स, ती गाणी, ते तुमच्या तोंडची भाषा, हे सगळं तुम्हाला मदत करत असतं त्या काळात जायला. प्रेक्षकांचा खूप छान मिश्र प्रतिसाद आहे, जसा सगळ्याच नाटकांना असतो. पण सगळ्यात गमतीची बाब ही आहे, की माझ्या वयाच्या प्रेक्षकांचा सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि ज्यांनी कान्होपात्रा वाचलीये अनेक साहित्य प्रकारातनं, त्यांचा सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तर हे मला खूप छान वाटतं, की वेगवेगळ्या पिढ्यांना आमचं नाटक भिडतंय. फक्त खंत हीच आहे, की अजून भरत नाहीयेत खुर्च्या, हाऊसफुल होत नाहीये प्रयोग, येत नाहीयेत प्रेक्षक. पण वेलकम आहे. आम्हाला तर प्रेक्षक यायला हवेत. सो आम्हाला प्रेक्षक यावेत यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते, की नक्की या. तुझं नाव काय आहे ग? वृंदा. म्हणजे मी ज्या आश्रमात काम करते ना, त्यांनी दिलेलं नाव. तुमचं नाव? नमस्कार, मी कविता जोशी. जन्मवारी ह्या ज्या नाटकात मी काम करते, त्या नाटकामध्ये 2 काळांचा प्रवास आहे जो समांतर जातो. एक काळ आहे तो आत्ताचा, सध्याचा, आणि एक काळ आहे तो 15व्या शतकाचा. ह्या दोन्ही काळांचाही प्रवास आहे आणि आणखीन 2 प्रवास समांतर चालतात. ते म्हणजे मला असं वाटतं, की जे आपण भोवतालच्या जगामध्ये वावरत असतो आणि आपल्या काय म्हणावं दैनंदिन आपण आपल्या गोष्टी करत असतो, तो आपला इतरांबरोबर आपण संपर्क साधत असतो, तो एक प्रवास. आणि हे सगळं करत असताना आपल्या माणसाच्या म्हणून आत एक प्रवास चालू असतो, तोही चालू असतो. हे दोन्ही प्रवास म्हणजे माणसाचे बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क, तो प्रवास, आणि त्याच्या आत चाललेला प्रवास, हे दोन्हीही प्रवास सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न हे नाटक करतं. की प्रवास तर चालूच आहे. आपल्या आत काय घडतंय, आपल्या आत काय प्रवास चालू आहे, आपल्या आतली वारी कुठपर्यंत पोहोचलीये, हे जर बघायचं असेल तर थोडी थांबण्याची गरज आहे. थांबून थोडंसं अंतर्मुख झालात तर आत सुद्धा एक प्रवास आहे. त्याची काहीतरी ओळख होईल. त्याची तुम्हाला नक्की करायचंय काय हे नेमकं कळेल, असं सांगणारं हे नाटक आहे जन्मवारी. वृंदा. वृंदा ही आश्रमात काम करणारी सफाई कर्मचारी आहे. तिने अनाथ आहे ती. तिच्या शेजारच्या आजींनी तिला या आश्रमात आणून सोडलंय आणि आता ती 4 चांगल्या लोकांमध्ये आहे. त्या 4 चांगल्या लोकांकडून चांगल्या चांगल्या गोष्टी ती ग्रहण करते, ग्रहणशील आहे. तिला त्या 4 चांगल्या चांगल्या गोष्टी तिच्या आत जितक्या झिरपल्या आहेत तेवढ्या ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. ती काही कोणी अधिकारी व्यक्ती नाही. तिला सगळं तत्वज्ञान कळलंय अशातला भाग नाही. पण तिला जे काही कळलंय त्याच्यात ती आनंदी आहे आणि ते तिच्या सहज साध्या सोप्या वागण्यातून इतरांनाही कळतं. म्हणजे तिच्या पदरची सुद्धा काही वाक्य इतकी साधी सोपी आहेत, पण ती इतकी साधी सोपी आहेत की असं वाटतं की हेच कसं काही जीवनाचं तत्वज्ञान असू शकतं. पण तेच जीवनाचं तत्वज्ञान आहे जे इतक्या सोप्या शब्दात वृंदा या माझ्या पात्राच्या तोंडी आमच्या लेखिकेने हर्षदा बोरकरांनी पेरलेले आहेत. छोटे 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 संवाद आहेत, पण अत्यंत मार्मिक आहेत. असं हे माझं पात्र वृंदा. हो, आता धर्म, जात, घर, नाती हे सगळं सुटलं ना. आता काय माणूस म्हणून उरले फक्त. आमच्या आश्रमात खरंच फार चांगली माणसं भेटली हो मला. कळायला लागल्यापासून एवढं चांगलं चांगलं ऐकलं ना, एवढं चांगलं चांगलं वाचलं. माझं वृंदा नाव पण मला आश्रमाने दिलं. प्रेक्षकांचा प्रतिसाद तर खूप सुंदर आहे. खरं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद, जे प्रेक्षक नाट्यगृहात असतात त्यांचा प्रतिसाद आम्हाला नेहमीच खूप सुंदर मिळतो. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर अनेक असतात. विशेष सांगण्याजोग्या प्रतिक्रिया म्हणजे आम्ही जेव्हा कर्टन कॉल घेतो, नाटक संपल्यानंतर जेव्हा उभे असतो, तेव्हा आम्हाला अनेक प्रेक्षक, अगदी तरुण वर्गातले पुरुष प्रेक्षक सुद्धा डबडबलेल्या डोळ्यांनी डोळे पुसत असताना दिसतात. मला वाटतं ती प्रतिक्रिया सगळ्यात मोठी आहे की हे कुठेतरी ना अगदी सहज कधी तुम्हाला आतमध्ये डोकावायला लावतं हे कळत नाही. अशाच प्रतिक्रिया आम्हाला प्रेक्षकांकडून खूप जास्त प्रमाणात मिळतात. फक्त असं वाटतं की जे प्रेक्षक येतात ते फारच सुंदर दाद देतात, पण आणखी प्रेक्षक आले तर आणखी लोकांपर्यंत हा जो विचार आहे, जो खूप काय म्हणावं तेव्हा खूप कोर असा हा विचार आहे. एवढ्या
कोर विचाराला हात घालण्याचा प्रयत्न अभावाने आढळतो. आणि तो जर आत्ताच्या काळामध्ये कोणी मनोरंजक पद्धतीने, आमच्या नाटकामध्ये नृत्य आहे, गायन आहे, स्टेजवर लाईव्ह गायलं जातं, हे सगळं करून जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला प्रेक्षकांनी येऊन दाद दिली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या नाटकाला यावं असं मला वाटतं. अगं जन्मभर जे काम तुझ्या आईने केलं ती तुला तेच सांगणार ना. म्हणजे मी गणिका आईच्या पोटी जन्माला आले म्हणून मी पण गणिकाच. आता नाचणं, गाणं, दिसणं आलं ना तिच्याकडून माझ्याकडे. हो ग बाहेर पण मग गणिकेचं आयुष्य पण येणारच ना. नमस्कार, मी शुभांगी भुजबळ, अर्थात जन्मवारी मधली विठा. बहुतेक जणांकडनं हा प्रश्न येतो की जन्मवारी म्हणजे नक्की काय, किंवा आता सुद्धा गेल्या काही दिवसात अनेकांनी मला मेसेजद्वारे पण विचारलं तुझ्या नाटकाला यायचंय पण अगं नेमकं कशाबद्दल आहे नाटक. तर मी त्यांना 2 वाक्यात फक्त उत्तर सांगतेय की हा जन्मवारी हा 2 काळातला प्रवास आहे. की एक काळ आहे जो आपल्याला 15व्या शतकात घेऊन जातो, की जिथे 2 स्तर समाजातले इतके स्ट्रॉंग होते, जिथे सगळे भेदाभेद इतके मानले जात होते. अशा काळातली एक जी अगदी क्षुद्र स्तर आपण जो म्हणतो त्यातली एक व्यक्ती उठून विठ्ठल भक्तीमध्ये रममाण होऊन ती इतक्या उच्च पदाला पोहोचते की एकमेव आज संतांमध्ये जी संत कानोपात्र आहे तिची समाधी आपल्याला प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात बघायला मिळते. इथपर्यंतचा तिचा प्रवास आहे. आणि त्यालाच पॅरलल आजच्या काळातला 2023 मधला 24 मधला एका मंजरी नावाच्या व्यक्तीचा प्रवास आहे. आता ह्याच्याबद्दल मी फार तुम्हाला काही सांगणार नाही, कारण कानोपात्रीबद्दल आपल्याला माहितीच आहे, पण तिच्या अनुषंगाने उलगडत जाणारा 2 पॅरलल स्तरावर जाणारा हा प्रवास मंजिरीचा आणि कानोपात्रेचा ते उलगडणारं हे नाटक आहे. आणि जे शेवटी जातात ना तुम्हाला, की जे प्रेक्षकांनाही एक प्रश्न मनात देऊन जातो आणि तो प्रश्न आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा, ते म्हणजे की आपला जन्म कुठे व्हावा ह्या काही आपल्या हातात नसतं, पण आपण कसे वागतो, आपण काय करतो आणि आपण कशा पद्धतीने आपल्या जगण्याला अर्थ देतो हे सगळं आपल्या हातात आहे. याबद्दल सांगते जन्मवारी. विठा मला मुळात ना स्वतःला खूप आवडली, भावली, कारण इतकी सकारात्मकता आहे ना तिच्यामध्ये आणि जी जगण्यासाठी आपल्याला गरजेची बळ देणारी आहे. कोणी ना कोणीतरी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती असावी की जी आपली मार्गदर्शक असावी, किंवा अगदी हात धरून पूर्ण शेवटापर्यंत नेणारी नसली ना तरी तू ह्या वाटेने जाऊन बघ, इथे तुला तुझं काहीतरी आयुष्यातलं सापडणार आहे, गमक सापडणार आहे. ती जी व्यक्ती असते ना ती व्यक्ती विठा आहे. पण ती विठा कानोपात्रेला कशा पद्धतीने हात देते किंवा तिला तिच्या प्रवासात कशी साथ देते त्याच्यासाठी तुम्ही नाटकच बघा जन्मवारी. मी जास्त खुल्ली आहे असं मी म्हणेन. मला नाचायला बागडायला तसंही आवडतं, पण ह्या विठामुळे ना त्याला एक अजून पूर्णत्व आल्यासारखं वाटतं. कारण जेव्हा ह्यातली 2ऱ्या अंकात सुरुवात जी होते आमची, जिथे मी वारी नाचते, तर ती वारी हळूहळू कुठेतरी भिनायला लागलेली आहे. आपला विठ्ठल काय कुठे आहे, आपल्या प्रत्येकाचा विठ्ठल असतो, तो आपल्या कामात असतो, आपल्या कर्मात असतो. माझं काम काय आहे, अभिनय करणं, लेखन करणं, दिग्दर्शन करणं किंवा संवाद साधणं या रंगभूमीच्या मार्फत लोकांशी. ही रंगभूमी माझी कर्मभूमी आहे, तिच्यावर अजून खुलायला या विठाने मला मदत केली आहे आणि माझ्यातली सकारात्मकता या विठाने अजून वाढवलेली आहे. नाटक माझ्या दृष्टिकोनातनं म्हणजे मी सुरुवात छान करावी असं मला वाटतं की कबीरांचा दोहा आहे कि जैसा खाए अन्न वैसा होए मन, जैसा करे संग वैसे चढ़े रंग, जैसे पिए पानी वैसे वह वाणी, कहत कबीर संग कर संतन का. म्हणजे संतांची संगत सांगितली किंवा सत्संगाची संगत सांगितली. तर मला असं वाटतं की ज्या सुसंगतीमधनं जो माणूस घडतो ते सांगणारं नाटक म्हणजे आमचं जन्मवारी आहे. जन्मवारी म्हणजे वाईटाकडनं चांगल्याकडे जाण्याचा मार्ग. खूप या सोसायटीमध्ये निगेटिव्ह गोष्टीमध्ये आहेत आपण राहतोय, पण त्याच्यातनं आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे काय हवंय आणि त्याच्यातनं आपलं विजन कसं क्लिअर होतं ते सांगणारं नाटक म्हणजे जन्मवारी. म्हणजे आपल्याला जे हवंय आपण तेच करतोय का आणि त्यातनं आपल्याला आनंद मिळतोय का, हे महत्वाचा उद्देश जो आपल्या जन्मवारीतनं आपल्याला मिळतो. गणिकेला सवयच असते सरदार. पण आता तुमच्या समोर ही श्यामा उभी आहे सरदार. आपण बसावं, थोडा पाहुणचार घ्यावा. नमस्कार, मी अमृता मोडक. मी जन्मवारी या नाटकात श्यामाची भूमिका करतेय.
जन्मवारी हे नाटक नसून एक अनुभव आहे असं मला फार वाटतं आणि प्रत्येकाने नाटक येऊन बघावं अशीच खूप मनापासून सगळ्या प्रेक्षकांना विनंती आणि इच्छा. जन्मवारी या नाटकात मी श्यामाची भूमिका करते. श्यामा ही कान्होपात्राची आई आहे आणि आपण जो पेशा आहे आपला तोच पेशा आपण वर्षानुवर्ष कायम शेवटपर्यंत करावा. आपल्या पुढच्या पिढीनेही आपल्या मुलीनेही तोच स्वीकारावा अशी एक आई म्हणून आणि एक गणिका म्हणून ठाम मत असलेली अशी श्यामा आहे. त्या पेशामध्ये काही गैर आहे असं तिला वाटत नाही म्हणून ती प्रामाणिक आहे. आपल्या मुलीनेही ते करावं, तिचंही त्यातच भविष्य आहे असंही तिला वाटतं. अशी ही श्यामा या जन्मवारी नाटकात मी साकार करतेय. जन्मवारी हे नाटक असा संदेश देतं मुळात की आपण जे म्हणून जन्माला आलोय ते म्हणूनच आपण मेलं पाहिजे असं नाहीये. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात काही आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर तो शक्य आहे, फक्त तशी इच्छाशक्ती हवी. असा खूप छान संदेश देणारं हे नाटक आहे. देवळात पापी आणि अशुद्ध माणसांना प्रवेश निषिद्ध. श्रीहरी, गणिकेकडे येणारे शुद्ध, पण गणिका मात्र अशुद्ध, ती पापी. श्रीहरी, देवालयात ही अशी भाषा सुद्धा निषिद्धच. नमस्कार, मी योगीराज सुधीर बाळ आणि सर्वप्रथम मी थिएटर होलिक या युट्यूब चॅनलचे खूप आभार मानतो. कारण मुख्य कलाकारांचे बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यूज घेतले, पण बाकीच्या कलाकारांचे इंटरव्ह्यूज घ्यायला ही म्हणजे पहिलं युट्यूब चॅनल आहे. तर नाटकाबद्दल सांगायचं झालं तर नाटक फार वेगळं आहे. म्हणजे आत्ताच्या या जी नाटकांची पूर्ण लाईन लागलेली आहे त्याच्यातलं हे फार उठून दिसणारं नाटक आहे. कारण याच्यात 2 वेगवेगळे काळ आहेत आणि ही पूर्ण कथाच वेगळी आहे. म्हणजे याच्यामध्ये ना कुठला फॅमिली ड्रामा आहे, ना कुठला कॉमेडी आहे, पण तरी ते लोकांना खिळवून ठेवतं आणि कुठला ना कुठला विचार लोक मनात नक्कीच घेऊन जातात की नक्की आपण काय केलं पाहिजे आयुष्यात, ही त्यांना एक दिशा नक्की मिळते. नमस्कार, माझं नाव सिद्धेश संतोष साळुंके. जसं योगीराजने आत्ताच सांगितलं की हे नाटक सर्वच गोष्टीतून उठून दिसणार आहे. 2 तास प्रेक्षक कसा तिथे बसून राहील. फॅमिली नाहीये, कॉमेडी नाहीये, प्रेम प्रकरण सुद्धा नाहीये. तर खरंच खूप 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 वेगळ्या पद्धतीने आणि मी हे नक्की आवाहन करेन की सगळ्यांनी हे नाटक पाहायला यावं. खूप काहीतरी तुम्ही घरी घेऊन जाल. फक्त तुम्ही नाटक बघण्यापुरतं नाही तर घरी सुद्धा एक विचार तुम्ही घेऊन जाताय, तो या नाटकात उत्तम पद्धतीने मांडलेला आहे. तर ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की जन्मवारीला या. भूमिका म्हणायला गेलं तर खूप कठीण गेलं आम्हाला. मला तरी खूप बोलतात की एक टाइम गेला ही भूमिका करण्यासाठी. कारण मी कधी स्टेज परफॉर्मन्स केला नव्हता आणि अचानकपणे हे स्टेजवर उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं हे माझ्यासाठी खाण्याची गोष्ट नव्हती. तर त्यामुळे खूप मेहनत घेतली आहे हर्षदाताईने, आमची लेखिका दिग्दर्शिका. तर खूप मेहनत घेतली. माझ्या कॅरेक्टर बद्दल एकांकिकेच्या नंतर माझ्या वयाचाच मी कॅरेक्टर गेली 1.5-2 वर्ष. पण जन्मवारीमध्ये ते कॅरेक्टर वेगळं, त्याचं वय वेगळं. एकतर तो 15व्या शतकातला, हा महत्वाचा मुद्दा. तर 15व्या शतकातला बोलण्याची जी पद्धत आहे किंवा त्याची मर्यादा ही किती आहे ही माहीत नाहीये. तर हे कठीण गेलं आणि खरंच खूप आमची लेखिका दिग्दर्शिका हर्षदा संजय बोरकर यांनी खरंच खूप मेहनत घेतलीये. माझी भाषा, माझी देहबोली काय असेल, कशी असेल, प्रत्येक गोष्ट ताईंनी खूप खूप छान पद्धतीने समजावली आणि तेव्हा कुठेतरी हे कॅरेक्टर उभं राहिले. तर आमच्या तिघांचे कॅरेक्टर आणि बाकीचे आमचे सगळे कॅरेक्टर्स बघायला तुम्ही नक्की या. अगं त्यासाठी तुला काहीतरी खास पेश करावं लागेल. जरूर. आम जनतेचा माल नको आता आम्हाला. सरदार, माझं काही चुकलं का? कुछ गुस्ताखिया हुई है हमसे? नाटकाबद्दल असं सांगेल तर खूप आता जवळचं वाटायला लागलंय. आधी जेव्हा माझं सिलेक्शन व्हायच्या आधी मी नाटक बघितलेलं, तर मला अशी इच्छा झाली की मी या नाटकात कधी काम करेल. त्याच्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलवलं आणि माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे मी खूप आनंदी आहे की हे नाटक आता माझं आहे आणि माझं नाटक मी जगतोय. ॲज अ कलाकार म्हणून मला जे रोल दिलेला आहे सरदाराचा तो मी जगतोय. मी प्रयत्न करतोयच आहे नक्की चांगला करायचा,
दडपण असं नाहीये, कारण मी ऑलरेडी स्टेज आर्टिस्ट असल्यामुळे असं काही वेगळं दडपण नाहीये. हेमांगी माझी मैत्रीण आहे. शुभांगी बरोबर मी ऑलरेडी काम केलेलं आहे एका फिल्ममध्ये. माझं ऑलरेडी मी आधी माझं क्षेत्र वेगळं होतं. मी ॲज अ डान्स टीचर, डान्स कोरिओग्राफर ह्या लाईन मधून मी आता नाट्य क्षेत्राकडे वळालेलो आहे. ॲज अ ऍक्टर म्हणून मी स्वतःला तयार होण्याची काय बोलतात, ऍक्टर होण्यासाठी मी ऍक्टर होतोय, मी तयार होतोय. तर ती तयारी आहे माझी फक्त. बाकी असं दडपण असं नाहीये. दडपण या गोष्टीचं आहे की माझ्या दिग्दर्शिका आणि लेखिका ज्या हर्षदा ताई आहेत, की त्यांना माझं काम पटेल का नाही पटेल. आज जन्मवारी हे नाटक पाहिलं. एक वेगळ्या विषयावरती नाटक आहे. नाटक एकदम आवडण्यासारखंच आहे. आता लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद देणं गरजेचं आहे, कारण हे वेगळा विषय घेऊन आलेलं नाटक आहे. यामध्ये आपल्याला प्रत्येक ह्याच्यामधनं कसं जायचं आणि आपल्या जीवनातल्या याच्याशी कसं आपण हाक ऐकायची त्याच्याबद्दल चांगली माहिती दिलेली आहे. आणि छान नाटक, छान आहे, आवडलं आम्हाला. काम सुंदरच आहे आणि सगळ्यांचीच कामं छान आहेत आणि सगळं सुंदर आहे. लिहिलंय पण सुंदर, अतिशय सुंदर विचार आहे आणि तो आता सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. इतकं सुंदर नाटक आहे, छान, मला तर आवडलं. मी विलेपार्ले इथे नाटक बघायला आलो होतो, जन्मवारी. खूप छान नाटक आहे. सगळ्यांचं ॲक्ट खूप छान आहे आणि प्रत्येक नवीन पिढीने बघितलं पाहिजे नाटक, कारण की खूप शिकण्यासारखं आहे. आणि आपला जो आत्मविश्वास म्हणतो आपण, एक दुसऱ्याची जी ओळख असते आपण ते लपवतो, ते न लपवता सगळ्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि नाटक बघा. मी सगळ्यांना सांगेल की हे नाटक बघा, आवर्जून सांगेल. नाटक खूप छान आहे. नाटकामध्ये लाईट, सेट, आर्टिस्ट, एकंदरीत पूर्ण जी रचना केली गेली मला खूप आवडलं आहे. आणि मी माझा नाटक परिवार जो आहे किंवा माझे अथर मित्र देखील आहेत, त्यांना सगळ्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही नाटक नक्की बघा. तर तुम्हाला एक नवीन काहीतरी शिकायला मिळेल, एक बघायला मिळेल. ती कलाकृती कशी असते, कशी घडवतात, पॉइंट ऑफ व्ह्यू वगैरे भरपूर काय नाटकामध्ये आहे. संगीत देखील आहे, वाद्य मस्त, खूपच भन्नाट केलं गेलेलं आहे. मी नक्कीच सगळ्यांना रेकमेंड करीन. खूपच छान नाटक आहे आणि सगळ्यांचं ॲक्टिंग, गाणी, नेपथ्य आणि विषय पण एवढा वेगळा आहे ना, तर हे जास्तीत जास्त लोकांनी बघावं असं वाटतंय. एकदम डोळ्यात पाणी आणणारा प्रयोग झाला. कानोपात्राची गोष्ट ऐकलेली होती, कानोपात्रा ती उद्धरली, हे वाक्य मनावर कोरलेलं होतं, पण इतकं सुंदर सांगड घातली त्यांनी. म्हणजे कानोपात्रा अजून सुद्धा सगळीकडे तशीच आहे आणि स्त्रियांचं जीवन, या दोन्हीची त्यांनी जी सांगड घातली ना ती मला खूप आवडली. सगळा प्रयोग खूप सगळ्यांनीच एकदम, वारीमध्ये तर इतकं सुंदर त्यांनी दृश्य निर्माण केलं ना की मला सुद्धा अगदी वाटत होतं की टाळ्या देऊन उभं राहावं. छान झाला प्रयोग. अत्यंत हृदयस्पर्शी असं नाटक आज बघायला मिळालं आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. सर्व कलाकारांनी खूपच छान काम केलंय, एस्पेशली मंजिरी आणि कानोपात्रा, सगळ्या कलाकारांची उत्तम कामगिरी बघायला मिळाली. हा आजचा आनंद आम्ही भोगला. नमस्कार. आत्ताच आम्ही जन्मवारी हे नाटक बघितलं आणि अतिशय वेगळ्या विषयावरचं आणि अतिशय सुंदर लिहिलेलं नाटक. सगळ्याच कलाकारांची कामं चांगली झाली. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गावची कविता जोशी याच्यामध्ये काम करते, त्यामुळे तिचं काम बघायला आम्ही आवर्जून आलो. आणि हेमांगीचं पण काम खूप छान झालं. आर्टिस्टिक भाग त्यातला काही काही खूप आवडला, वेगळा वाटला. तुम्हाला नाटक नक्की आवडेल. आणि त्याचबरोबर आता आमच्या नाटकाला वर्ष पूर्ण झालंय, म्हणजे इतका मोठा प्रवास आम्ही पार केलेला आहे आणि आम्हाला खूप पुढे जायचं आहे, पण त्यासाठी तुम्ही येण्याची खूप जास्त गरज आहे. आमच्या प्रयोगाला नक्की या आणि थिएटर होलिक या चॅनलला, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला दरवेळेला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुंदर येतात, इतक्या उत्कट प्रतिक्रिया असतात. अनेक प्रेक्षक आम्हाला डोळे पुसत भेटायला येतात. अनेक प्रेक्षक येऊन मिठीच मारतात, त्यांची मिठी
बऱ्याच गोष्टी बोलून जाते. कानोपात्रेच्या येऊन पाया पडणारे प्रेक्षक आहेत. इतक्या उत्कट प्रतिक्रिया असूनही प्रेक्षकांची संख्या मात्र आम्हाला कमी जाणवते. त्या सगळ्या प्रेक्षागृहातल्या खुर्च्या आम्हाला भरलेल्या पाहायच्या आहेत. तर आम्ही अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे काहीतरी करताना आम्हाला आनंद जो मिळतो, आमच्यातला प्रत्येक जण या जन्मवारी आम्ही जे सादर करतोय त्याचा आनंद घेत करत असतो. हा आनंद आम्हाला वाटायचा आहे लोकांबरोबर आणि त्या लोकांना मिळावा अशी आमची खूप इच्छा आहे. पण लोक जर आली नाहीत तर जन्मवारी थांबेल की काय? थांबणार नाही. मला असं वाटतं लोकांनी यायला हवं, लोकांनी यायलाच हवं. ही लोकांचीही जबाबदारी आहे. कारण जर चांगली कलाकृती यायला हवी असेल तर ती लोकाश्रय नसेल तर ती कशी येईल बरं? त्यामुळे लोकांनी जरूर या नाटकाला यावं, सगळ्याच नाटकांना यावं, आमच्याही नाटकाला जरूर यावं. आणि तुमच्याशी मी संपर्क साधू शकते. माझं हे आमचं सगळ्यांचं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवणारे थिएटरहॉलिक हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याचे मी आभार मानते. अशा चॅनल्समुळे आज सोशल मीडिया सगळीकडे जास्त ॲक्टिव्ह आहे. अशा चॅनल्समधून तुम्हाला आवाहन करते, थिएटरहॉलिकला सबस्क्राईबही करा आणि नाटक जन्मवारी बघायलाही जरूर या. नाटक बघा आणि थिएटरमध्ये येऊनच बघा. नाटक जिवंत राहणं हे प्रत्येक प्रेक्षकाच्या हातात आहे. कारण तो थेट संवाद आहे तुमच्यातला आणि माझ्यातला. कारण ही लाईव्ह कला आहे आणि जिला कधीच अंत नाही आहे. आपण कितीही OTT कितीही माध्यमात आलो मीडियाच्या तरीसुद्धा जो जिवंतपणाचा अनुभव आहे ती रंगभूमीच देते आणि तुमच्या आणि आमच्या एकत्र साथीनेच ती, एकत्र वारीनेच ती चालू राहणार आहे. तेव्हा जन्मवारी नाटक बघायला जरूर या आणि आता जिथून मी संवाद साधते त्या चॅनलला थिएटरहॉलिकला जरूर सबस्क्राईब करा. जन्मवारी नाटकाचे प्रयोग आम्ही करतच आहोत. आमचं FB हे आहे, इन्स्टा हँडल आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला जन्मवारीच्या पुढच्या शोजची माहिती मिळत राहीलच. तसंच थिएटरहॉलिक नावाचं चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे जन्मवारीच्या सगळ्या पुढच्या प्रयोगांचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. आणि नक्की या प्रयोगाला. आमच्या तिघांच्या वतीने आणि अख्ख्या संपूर्ण जन्मवारी या टीमच्या वतीने तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की कृपया हे आमचं नाटक बघायला या. कारण अशी नाटकं पुन्हा पुन्हा नाही आहेत रंगभूमीवर. आणि भले तुम्ही म्हणजे ह्याच्यात फॅमिली ड्रामा नाही आहे किंवा कॉमेडी नाही आहे, पण तरीही तुम्ही याच्यात एक विचार घेऊन जाल हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि तुम्ही नक्कीच काहीतरी या नाटकातनं शिकून जाल. धन्यवाद. आणि हो, थिएटरहॉलिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जन्मवारी नाटक नक्कीच पाहायला या. मी सगळ्यांना विनवणी करतो. म्हणजे तुकोबारा म्हणतात की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आला घरी आयता पुसुनी. तर मला असं नेहमी वाटतं की एवढं चांगलं सुंदर नाटक आहे. या नाटकात आहे ना म्युझिक आहे, डान्स आहे, ॲक्टिंग रिलेटेड सगळ्यांनी खूप छान पद्धतीने कॅरेक्टरायझेशन केलं आहे. छोट्या छोट्या रिएक्शनवर हर्षदा बोरकर ताईंनी खूप छान काम केलं आहे. आणि ताई तर आमच्यासाठी म्हणजे एक आमचा गुरु मांडलं तरी समजलं तरी चालेल, तुम्ही मांडलं तरी चालेल की आमचे गुरुच आहेत ते. आणि मी एवढं सांगेन की सगळ्यांनी कृपया करून विनंती करतो की हे नाटक नक्की पाहायला या. जेव्हाही कुठेही याचे शो असतील तर नक्की जीवनात एकदा तरी याचा अनुभव घ्या. मग तुम्ही सेकंड टाइम स्वतःहून येतील ही माझी गॅरंटी आहे. आणि एवढंच सांगणार की आणि थिएटरहॉलिक चॅनलला सबस्क्राईब करा.